बापर्डे जुवेश्वर येथे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 दिमाखात संपन्न। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे जुवेश्वर येथे आयोजित करण्यात आलेला ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026 डे नाईट क्रिकेट स्पर्धा अभूतपूर्व यशाने व उत्साहात पार पडला। या स्पर्धेत भाव्यांश स्पोर्ट्स साईश सावंतवाडी संघ विजेता ठरला, तर अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघ उपविजेता ठरला। विजेत्या संघाला रुपये 2,50,000 व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला रुपये 1,25,000 व चषक प्रदान करण्यात आले। ही भव्य स्पर्धा बापर्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई व श्री देवी पावना देवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुवेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं अर्थसहाय्यित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे जुवेश्वर यांच्या शैक्षणिक विकासासाठी आयोजित करण्यात आली होती। सन 2011 पासून स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर कार्यरत असलेल्या या शाळेच्या वाढत्या खर्चासाठी व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या स्पर्धेतून महत्त्वपूर्ण निधी उभारण्यात आला। श्री सुधीर शेठ नाईक धुरे व श्री राजेंद्र नाईक धुरे यांच्या संकल्पनेतून हा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे जुवेश्वर येथे साकार झाला असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धा न राहता शिक्षणासाठीचा भक्कम आधार बनला आहे। या महोत्सवाच्या प्रथम पर्वाचे अध्यक्ष श्री राजेंद्र नाईक धुरे यांनी संपूर्ण आयोजन व यशस्वीतेत मोलाची भूमिका बजावली। त्यांच्या पुढाकारातून जसलोक हॉस्पिटलचे नामांकित डॉक्टर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। यामध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुरेश जोशी, डॉक्टर किरण लडकत, डॉक्टर मनीष कोठारी व डॉक्टर उपेंद्र भालेराव यांनी गावच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व विकासासाठी भरभरून सहकार्य केले। बापर्डे जुवेश्वर गावचे सुपुत्र श्री सुहासजी राणे यांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून आयोजक व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। ही स्पर्धा अण्णाभाऊ क्रीडांगण बापर्डे जुवेश्वर येथे पार पडली। हे भव्य व सुसज्ज क्रीडांगण शहरातील मैदानांनाही मागे टाकणारे असून ते गावासाठी उपलब्ध करून देणाऱ्या श्री सुधीर शेठ नाईक धुरे व कुटुंबियांचे योगदान अतुलनीय असल्याचे आयोजकांनी नमूद केले। या यशस्वी उपक्रमासाठी बापर्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी श्री सत्यवान नाईक धुरे, अध्यक्ष श्री सुधीरजी नाईक धुरे, श्री अजय नाईक धुरे, श्री कृष्णा फाळके, श्री मंगेश वेद्रुक, श्री अंबाजी राणे, श्री नरेंद्र राणे, श्री विश्वास नाईक धुरे, श्री अक्षय नाईक धुरे व श्री गौरव नाईक धुरे यांनी विशेष मेहनत घेतली। तसेच श्री देवी पावना देवी कृपा शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकारी श्री संजयजी लाड, सरपंच उपाध्यक्ष श्री संदीप नाईक धुरे, श्री अजितजी राणे, श्री जीवनजी नाईक धुरे व सर्व सहकारी यांनी या महोत्सवाच्या यशासाठी मोलाचे सहकार्य केले। यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल गुरव, सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी तसेच श्री प्रशांत घाडी व श्री सचिन घाडी यांनीही आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला। पालक संघाचे उपाध्यक्ष श्री गुणवंत राणे व सर्व सहकारी यांनी विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा दिला। या यशस्वी उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बाबूराव राणे यांनी मंचावरून बोलताना सर्व खेळाडू, आयोजक, देणगीदार, ग्रामस्थ व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले। त्यांनी विशेषतः मैदानावरील नियोजन व व्यवस्थापन पाहणारे स्वयंसेवक अमोल घाडी व संतोष नाईक धुरे बाबू यांच्या कार्याचे कौतुक केले। तसेच पहिल्या दिवसापासून सामन्यांचे समालोचन करणारे समालोचक, खेळाची तांत्रिक बाजू सांभाळणारे सर्व तंत्रज्ञ आणि यूट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण करणाऱ्या टीमचेही त्यांनी जाहीरपणे आभार मानले। खेळ, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेला हा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे जुवेश्वर सर्वांसाठी नवा आदर्श ठरला असून या निमित्ताने बापर्डे जुवेश्वर गावाचे नाव महाराष्ट्रभर गाजले आहे। ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी क्रीडा माध्यमातून उभे राहिलेले हे व्यासपीठ भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। माहिती बाबूराव राणे, माजी सैनिक।